नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे मजेत असालच, मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका. डोमिनिक सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि मित्रांनो, आज हे 5 दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन. आज आपल्या बाप्पाला निरोप देणार आहोत आणि त्यासाठी आता आम्ही सगळे तयार झालेलो आहोत. आता थोड्या वेळाने आरती करणार. आणि आज मित्रांनो, जेव्हा आम्ही सकाळी गेलेलो बाहेर, तो एक व्हिडिओ तिकडे एंडिंग केलेला आहे. तेव्हा सकाळपासून जे ऊन पडले ना ते आतापर्यंत आजचं क्लायमेट एकदम मस्त आहे. गणपती बाप्पाला मस्त आपण नेणार आहोत वाजत गाजत, आणि ऊन पण आहे, त्यासाठी मस्त आज आपण निरोप देणार आहोत बाप्पाला. तर मस्त सगळी तयारी झालेली आहे. चला मग आता पटापट आरती करायची आहे आणि बाप्पाला आपल्याला बाहेर काढायचं आहे. आणि इकडे सगळे आमच्या बाजूच्या दादाच्या गणपतीला 50 वर्ष झालेले होते, त्यासाठी त्यांनी टी शर्ट वाटलेले आहे. सो सगळ्यांनी टी शर्ट घातलेले आहेत. ती सगळी गडबड चालू आहे. आणि आम्ही मस्त गणपती बाप्पाची एक पट्टी बांधलेली आहे. गणपती बाप्पा मोरया, मोरया. गणपती आले उंदरावर, गावाला चैन पडे ना आम्हाला. वरून 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 5 पावले पुढे जाऊन मग गणपती बाप्पा मागे एकदा आपल्या घराकडे बघणार आणि नंतर मग निघणार. चला. लाईनीमध्ये आलेले आहेत गणपती बाप्पा. संख्या पाहताय तुम्ही इकडे आमची बच्चा पार्टी आहे, ती आहे शंकर घेऊन उभी. आणि पाठीमागे आपले येत आहेत गणपती बाप्पा. तर माझ्यासोबत आहे मित्रांनो सगळी बच्चा पार्टी आणि शंकर घेतलेला आहे. कोणाकोणाला काय काय बोलायचं, गणपती बाप्पाला निरोप काय द्यायचा आहे, बोला पटापट. गणपती बोला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गवर गणपती मोरया. ए मग वाईट वाटतंय की नाही तुम्हाला बाप्पा चालले गावाला? वाईट वाटतंय ना? मग रडा की जाऊ जरा. सगळ्यांच्या आवडीचा आहे ना बाप्पा? हा, बाप्पा असले की पेढे खायला भेटते आणि सुट्टी पण भेटते ना. मी तर गणपतीची ड्रॉइंग पण बनवली. हा, अरे वा, व्हेरी गुड. मित्रांनो, कोकण म्हणजे स्वर्ग आणि कोकणातील सुख म्हणजेच कोकणातील गणेश उत्सव. सौंदर्याने नटलेला कोकण आणि त्या कोकणातून बाप्पाची मिरवणूक चाललेली आहे विसर्जनासाठी. आणि पाहू शकता ढोल ताशाच्या गजरामध्ये आपण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहोत. आणि हे सुख पाहण्यासाठी खूप सारे लोक कोकणामध्ये येतात. असा निसर्ग आपल्याला फक्त कोकणात आणि कोकणातच पाहायला मिळतो. सो फ्रेंड्स, तुम्ही पाहिलं की गणपती बाप्पा आमच्या गावातले सगळे निघालेले आहेत आणि आम्ही पण चाललेलो आहोत गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी. आपलं ड्रोन फुटेज करेपर्यंत आम्ही थांबलेलो आणि सगळे बाप्पा आपले चाललेले आहेत लाईनीमध्ये. गौराई आई आहे, मस्त गाणं गात ढोल तशाच्या गजरात आपण बाप्पाला निरोप देणार आहोत. आणि मस्त आज पाऊस पण मित्रांनो उघडलेला आहे. बोला ना मागून. बोलत नाही. मित्रांनो, जर तुम्हाला सांगायचं झालं तर मी एक सांगू शकते की आपण गावच्या गणपतीची मिरवणूक काढतो, तसेच शहरातल्याही गणपतीची मिरवणूक काढतो. आणि यामध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो तो निसर्गाचा. तुम्ही पाहू शकता आपल्या गावच्या बाप्पाची मिरवणूक चाललेली आहे आणि आजूबाजूला जो निसर्ग आपल्याला पाहायला मिळतो तो आपलं मन पूर्ण भारावून घेतो. आणि हा निसर्ग मित्रांनो फक्त आपल्याला गावाकडेच पाहायला मिळतो.
मित्रांनो, गणपती बाप्पाची मिरवणूक नदीवर येता येता अजून एक आम्ही ड्रोन शूट करत होतो, पण आज खूप मोठे नुकसान होता होता आपल्याला बाप्पाने वाचवलेले आहे. आमचा ड्रोन आहे तो क्रॅश झालेला आहे आणि पाहू शकता तुम्ही या झाडीमध्ये अडकला, नाहीतर जर नदीमध्ये पडला असता तर खूप मोठे आज आपले नुकसान झाले होते. शेवटी बोलतात ना, बाप्पाची कृपा. मित्रांनो, मस्त नदीवरती गणपती बाप्पाचे आपले आगमन झालेलं आहे आणि आता आरती होणार, तर आरती आपण पटापट करून घेऊया आणि नंतर मग जाणार आपले बाप्पा विसर्जनासाठी. तर पाहता तुम्ही आता बाप्पा चाललेले आहेत त्यांच्या गावाला आणि आपण मस्त त्यांना निरोप देऊया. मोरया 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 मोरया. तर मित्रांनो, आता पाहताय तुम्ही की गणपती बाप्पा चाललेले आहेत त्यांच्या गावी आणि आता आपण गौरी आईचं पण विसर्जन करणार आहोत. त्यासाठी गौरी आईला आपण पूर्णपणे तयार करत आहोत विसर्जनासाठी. तर मित्रांनो, बाप्पाला आपण निरोप दिलेला आहे आणि आपली सगळ्यांची आता लाडकी गौराईला आपण निरोप देत आहोत. आईसोबत आपण दिलेलं आहे आळूचं पान आहे, त्यामध्ये कणकेचा दिवा लावलेला आहे आणि आईला पण आता आपण निरोप देणार आहोत. चालली मित्रांनो गौराई आपली विसर्जनासाठी. पुण्यासाठी नाही गेली, आली पोहून आली. ए उडी मार, उडी उडी. 1 2 3 4 कसं केलं. तर मित्रांनो, आता आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला आणि आपल्या गौराईला आपण निरोप दिलेला आहे. 5 दिवसाचे गणपती बाप्पा आपले गेलेले आहेत गावाला. गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला. मित्रांनो, खूप ज्या बाप्पाची आपण 5 दिवस मनोभावी अशी पूजा करतो आणि जेव्हा ते गावी जातात त्यांना आपण निरोप देतो, तेव्हा मित्रांनो आपलं मन ना पूर्ण भरून येतं. पण काय करणार, म्हणतात ना, जी परंपरा असते ते आपल्याला करावंच लागतात, नाही का. देव आपल्या घरी ठेवून चालत नाही. हा माझा दादा आहे आणि दादा आपले आज 5 दिवसाचे बाप्पा आपण विसर्जन केले आहे. बाप्पाला आपण निरोप दिलाय, तर कसं वाटतं आपल्या लाडक्या बाप्पाला आज आपण निरोप दिला. आमच्याकडून खूप भरून आलाय ना. अजून 4-5 दिवस पाहिजे, नाही का. हा, अजून गणपती बाप्पा पुढच्या वर्षी 10 दिवस लवकर या. 10 दिवस 10 दिवस लवकर या. आणि पाऊस मात्र घेऊन येऊ नका. सुट्टी पण आम्हाला सर्वांना भेटू द्या. जेवढी मुलं मुली सर्वांना सुट्ट्या भेटू द्या. माझ्यासोबत आहे माझा दुसरा दादा. दादा, आज आपले बाप्पा गावी चालले 5 दिवसांना, कसं वाटतंय. एकदम मस्त वाटतंय. गणपती उत्सव अगदी एकदम रम्य महोत्सवामध्ये गेला आणि आनंदात एकदम याच्यामध्ये सगळे गावातील मंडळी, मुंबईकर मंडळी, गावातील ग्रामस्थ यांच्या आनंदाने अगदी गणपती बाप्पांचा निरोप दिलेला आहे आणि आता सगळी निरोप देऊन रस्त्याला लागलेले आहेत. त्यामुळे गणपती उत्सव हा दरवर्षी येत असतो, आनंदाने येत असतो. सगळे व्यवस्थित कार्यक्रम गावातील लोक पार पाडतात आणि त्या अनुषंगाने सर्व गावातील लोक सर्वांच्या विचाराने एकमताने गणपती विसर्जनाला येत असतात.
आणि गणपतीला सगळे गावातील लोक, लहान थोर मंडळी, जे पण लोक आवडीने बाया डान्स करायसाठी येतात. यावर्षी पण आमच्याकडे 50वा महोत्सव होता. आमचे मोठे बंधू गणेश दादा, गणेश गोपाळ शिंदे यांचं 50वा रोमियो महोत्सव होता. यांना 50 वर्ष झाली, गणपतीला पण 50 वर्ष झाली. त्या हिशोबाने आमच्याकडे नाच वगैरे सगळे ठेवले होते, कार्यक्रम ठेवले होते, पण काही कारणामुळे ते आम्हाला रद्द करावे लागले आणि कार्यक्रम रद्द केले आणि गणपती बाप्पाला आजचा शेवटचा निरोप दिला आणि विसर्जन केलं गणपती बाप्पाचं. तरी पण आपण काही कमी नाही ठेवली आहे ना बाप्पाच्या पूजेमध्ये. त्यांना हसत खेळत आपण निरोप दिलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण घरी चालेच आहोत, पण खूप सारे गणेश भक्त आहेत ते आता गणपती बाप्पाला निरोप देऊन घरी चाललेले आहेत. हे पण 2 दादा माझ्यासोबत आहेत. दादा, कसं वाटतंय आपले बाप्पा गावाला गेले? एकदम मस्त निवांत वाटतंय. निवांत वाटतंय, वातावरण एकदम शांत झालं. शांत झालं. बरबडला होता, आता गाव खाली झाल्यासारखं वाटतं. वाईट वाटतंय की नाही? वाईट वाटतंय ना. वाटतंय आपण ना? लवकर 6 दिवस गणपती होते, खूप एन्जॉय केली, खूप मजा केली. आता पुढच्या वर्षी बाप्पांची आता आराधना झाली. आता आपण पुढच्या वर्षी अजून जोरात करूया ना आणि वाट बघूया की वाट पुढच्या बघूया वर्षी लवकर कधी येतात बाप्पा. कधी येते त्याची वाट बघूया. मित्रांनो, जाता आता खूप सारे गणेश भक्त भेटतायत जे बाप्पाला निरोप देऊन चाललेले आहेत. माझा भाचा आहे माझ्यासोबत. तर आपले बाप्पा चालले गावाला, कसं वाटतंय? आता थोडा दुःखाचं वातावरण आहे, पण हे जे 10 दिवस आम्ही गावाला येतो आणि एन्जॉय करतो, त्यामुळे ते आज दुःख एवढं वाटत नाही. कारण की आपल्याला माहिती आहे गणपती बाप्पा आता जरी विसर्जन झाले असले तरी ते पुढच्या वर्षी लवकर येणार आहेत. आणि मी स्वतः पर्सनली सांगायचं झालं तर माझे जन्म पण मुंबईचा आहे आणि मी मुंबईलाच असतो. पण गौरी गणपती आणि होळी आली की मुंबईच्या कामावर सुट्टी टाकली की पहिला आपण गावाला पोहोचतो. का? तर आपल्याला आपल्या मातीशी जोडून राहायचं आहे. आपल्या प्रथा परंपरा ज्या पण मराठी परंपरेनुसार आपल्याला मागच्या पिढीने आपल्याला सांगितल्या आहेत त्या आपल्याला पुढे न्यायच्या आहेत. त्यामुळे आपण प्रत्येकाने आपापल्या गावी जावे, गणपती, गौरी, शिमगा आपले मराठी सण एक उत्साहाने साजरे करावे. हा मी संदेश देऊ इच्छितो आणि मला 2 शब्द बोलला दिल्याबद्दल डोंबलीकर सपना चॅनलचे खूप आभारी आहे. अरे वा, थँक्यू, धन्यवाद. खरोखर मित्र बघा, बच्चूने एवढं छान सांगितलं ना की आपण गावी यावे. कारण आपण जर गावी आलो ना तर आपली छोटीशी पिढी आहे, म्हणजे आपली मुलं बाळ, त्यांना पण समजेल की गावचा गणेश उत्सव काय असतो किंवा गावचे सण काय असतात ते. आणि मित्रांनो, चला मस्त आपण विसर्जन केलेलं आहे. आता आपण घरी जाऊया. तर मित्रांनो, आपण चाललेलोच आहोत आणि माझ्यासोबत हे माझे ताता आहेत आणि हा माझा भाऊच आहे. तर दोघे पण चाललेले आहेत. आता बघा मस्त भिजलेले आहेत गणपती बाप्पाला, मस्त जोराचा निरोप दिलेला आहे, मस्त डुबक्या वगैरे मारून पळून वगैरे आलेले आहेत. तर आता काय सांगाल, आज आपले बाप्पा गावी गेले? आपले बाप्पा गावी गेले त्याचं आम्हाला दुःख होत आहे. तरी पण आज असा हा आमचा दरवर्षीचा सण गणपती बाप्पाचा साजरा होतो आणि आनंदाने आम्ही सुट्टी टाकून मुंबईवरून गावाला येतो आणि असा उत्साह दरवर्षी सर्वांना लाभलेला पाहिजे. सर्वांची इच्छा बाप्पाने मनोकामना पूर्ण केली पाहिजेत, हे सर्वांची इच्छा आहे. आणि आम्ही आज गणपती बाप्पाचे विसर्जन करून आम्ही आमच्या गावात चाललेलो आहे. पूर्ण बुद्धी देव सर्वांच्या कामामध्ये त्यांना सुट्टी म्हणून दरवर्षाप्रमाणे त्यांना गणपती बाप्पाने त्यांना आशीर्वाद देऊन त्यांना गणपतीचा सण साजरा करण्यात यावा, सुट्टी द्यावी. धन्यवाद, खूप सुंदर. मोरया मोरया. आणि येताना पाहतो की इथे छोटासा झरा नाही का, आणि हा माझा भाऊ आहे, आत्याचा मुलगा, त्याने मला खेकडा पकडाय. दाखव. काळा काळा किट्टा खेकडा. तर मित्रांनो, अजून माझा दादा आलेला आहे बाप्पाला निरोप देऊन आणि मस्त पोवलेला आहे. खूप लेट झाले यायला, आम्ही चालता आम्ही जिंकले. दादा, कसं वाटतं आज आपल्या बाप्पाला आपण शेवटचा निरोप दिला, बाप्पा त्यांच्या गावी गेले? प्रथमतः मला खूप खूप दुःख असतं. हा जो क्षण असतो आणि हा लाईव्ह जो असतो बाप्पाचा, त्याप्रमाणे जो येण्याचा जो आनंद असतो आणि जाण्याचा जो आपला दुःख असतं ते एकदम म्हणजे भरून येण्यासारखं असतं. आणि आता संध्याकाळी जाताना पण आम्हाला असं एकदम सुनक एकदम वाटणार आहे आम्हाला. म्हणजे घरगुती असं म्हटलं एक माणूस म्हणजे एक जावं किंवा एकदम काहीतरी दुःखाचं डोंगर उसळावं असं घरचं वातावरण तेव्हा निर्माण होतं. पण जेव्हा जे त्याचे येत्या क्षण असतात, सुरुवातीचा दिवस असतो, पहिला दिवस, तो एवढा आनंद असतो आणि भरवतात. आणि 5 दिवस जे असतात ना ते एवढे एन्जॉय करणारे असतात, लहान थोरापासून मोठ्यापर्यंत. आम्ही एकदम म्हणजे भारावून जातो आणि आमची ते म्हणजे आतुरता असते आमच्या येण्याची की बाप्पा कधी येणार, बाप्पा कधी येणार. आणि तो जेव्हा येतो
आणि जो जातो ते एकदम म्हणजे भरून येण्यासारखे दिवस. आता बघा अंगावरती काटा येतो निर्माण होतो एवढं म्हणजे ज्या बाप्पाची आपण 5 दिवस आतुरतेने एवढी सेवा केलेली असते आणि त्यांना आपण सगळं खाऊ पिऊ घातलेलं असतं आणि ते बाप्पा जेव्हा जातात तेव्हा खूप सगळ्यांचं मन भारावूनच येतं ना. एकदम एकदम आता आम्हाला म्हणजे जाताना आमचे म्हणजे पाय आमचे उचलत नाहीत उचलत असं नाहीत म्हणजे तर. परिस्थिती अजून निर्माण झाली बाप्पा आमची. पाहिजे, 2-3 दिवस अजून खरोखर पाहिजे. आम्ही तो बोलतो 11 दिवस महिनाभर राहिले तरी आम्हाला पूर्ण आनंदाचे क्षण असतात. म्हणजे पूर्णच्या पूर्ण दिवस जो असतो ना पूर्ण म्हणजे कसा निघून जातो. आता आम्ही मुंबईवरून आतुरता वाटली 6 महिने बाप्पा आता येणार, आता 1 महिना झाला, 15 दिवस राहिले आणि जेव्हा बाप्पा येतात आणि 7 दिवस कसे निघून गेले आम्हाला कळलंच समजत नाही. नाही, बरोबर असे एवढं म्हणजे मग्न होऊन जातो आम्ही त्या बाप्पांच्या सानिध्यात त्यांच्यावर. असं वाटतं की आमचा एक परिवारचा एक हिस्सा येतो किस्सा आहे बाप्पाचा. असं बाप्पा आमचा. पण आणि तुमच्या डोंबिवलीकर सपना. डोंबिवलीकर सपना हे जो युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही आता देताय खरोखर आम्ही पण खूप तुमचे व्हिडिओ पाहतो आणि धन्यवाद. भाऊजी तर आहेत आमचे एकदम लाईक आणि शेअर करतात. म्हणजे आनंद कधी आम्ही असं पाहताना असं विचार आलं की गेल्या वर्षी व्हिडिओ पाहावा की मग सपना डोंबिवलीकर आठवते हा युट्यूबवर आठवतो आणि दरवर्षी मी ते व्हिडिओ चालवतो. म्हणजे एक मेमरी तुम्ही साठवण्याचं काम करता त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू दादा, थँक्यू. असे तुमचे आशीर्वाद राहू द्या आमच्या पाठीशी. मित्रांनो रस्ता काही संपत नाही, आपण चाललेलो आहोत आता बाप्पाला, आपल्या लाडक्या बाप्पाला विसर्जन करून घरी. आणि माझ्यासोबत आहेत आमचे डोंबिवली भाजपचे सचिव राहुल दादा सकपाळ. तर दादा आज आपले बाप्पा गावाला गेले आणि दादा किती तारखेला तुम्ही आलात? मी गणपती 7 तारखेला बसले, 8 तारखेला मी इथे आलो. हा, पण ते जीव राहत नाही. राहत नाही जीव. गणपतीसाठी यायचं म्हणजे फार महिन्याभर आम्ही दिवस मोजतो. आता कधी जातोय कधी जातोय. एकदा आलो इकडे आणि कधी 5 दिवस संपले आणि आता उद्या जायचंय. जायचंय ना. आता म्हणजे मग आता कसं एवढं वाटतंय? जीवावरती आलंय ना, आता काय सांगू तुम्हाला, आता पुढच्या वर्षीपर्यंत वाढ होईल. आता होळीला येतो आम्ही तसे, म्हणजे गणपतीची मजा गणपतीला आणि होळीची मजा होळीला असते. होळीला असते. त्याचं कम्पॅरिझन होऊ शकत नाही. आणि आमच्या दादाला कसं सुट्टी पण भेटत नाही, तरी पण दादा बघा वेळात वेळ काढून आलेले आहेत. गणपती आणि होळी हे फिक्स सुट्ट्या ठेवूनच येतो, त्यामुळे कुठल्या बाकीच्या सुट्ट्या ठेवत नाही. मेन सुट्ट्या गणपतीची 5-6 दिवस असतात ते, आणि आपल्या शिमग्या होळी असतात त्या सीझन मध्ये आपले 5-6 दिवस, त्यामध्ये सुट्ट्या फिक्स ठेवून देतो. त्यासाठी कुठे कॉम्प्रोमाइज होत नाही, ते सगळ्यांनाच माहिती आहे. आणि ऑलमोस्ट काय काय तर खाडे करून येतात, रिझन देऊन येतात. काही म्हणजे कोण आजारी आहे, अक्षरशः आजी वारली, मेलेली आजीला दादा हो काही पण कारण, म्हणजे कोकणात या 2 सणासाठी अक्षरशः काय करून काय नाही. आणि सगळे मीच नाही, आमचा दादा वगैरे हे आहेत, दादा वगैरे, म्हणजे आम्ही अक्षरशः दिवस मोजत असतो कधी आता गणपती येतोय. अरे आता 6 महिन्याचा काय असतो, 6 महिन्यानंतर होळी येईल. मग यासाठीच बोलतात ना कोकण आपलं स्वर्गाहून सुंदर. स्वर्गाहून काय काय आता बघा तुम्ही, ह्या होळीमध्ये तुम्ही शूट करता त्यावेळी बघा आणि आताच बघा वातावरण कसं आहे ते. खूप छान हिरवगार सगळं दिसतंय. सौंदर्याने हा. नटलेली निसर्ग आहे आपला, धरती हो. नटलेली आहे पूर्ण. हेच छान पाहायला वाटतं. लोकांना खूप आवडतं. खूप छान वाटतं. गणेश भक्तांना काय सांगाल? काय नाही, आता परतीचा प्रवास सगळ्यांचा सुरू होईल. सगळ्यांनी व्यवस्थित गेलेत तर ट्रॅफिकचा जो इश्यू झाला होता, काही लोक येताना 16-17 तास लागले, हा. तर तुम्ही व्यवस्थित एक लेन मध्ये गाड्या चालू किंवा पोलिसांच्या इन्स्ट्रक्शनने गाड्या घेऊन गेलात तर हा. तुम्ही पण वेळेत पोहोचाल, सगळे वेळात पोहोचतील. आणि घाई करू नका, घाई केल्याने सगळे अडकून जातात आणि मग प्रवासाचा एकतर खोळंबा आपलं होतो. जायचं असतं, सगळ्यांना खोळंबा अडकून जातात. कामावर जायचं असतं काही लोकांना, त्यामुळे शिस्ती जर पाळली तुम्ही, पोलिसांनी दिले इन्स्ट्रक्शन पाळलेत, तर तुम्ही वेळेत पोहोचू शकता. एवढं. ठीक आहे, धन्यवाद दादा. बोला धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती मोरया! पुढच्या वर्षी. लवकर आणि मित्र मी आता घरी आलेली आहे आणि घरी बाप्पाचं जे डेकोरेशन आहे किंवा पाठ बघून एवढं वाईट वाटते ना मित्रांनो, मला खूप दुःख होते की जी जागा गजबजलेली होती. रोज मी उठून सकाळ संध्याकाळ आम्ही बाप्पाचं दर्शन करायचो, आज तिकडे बाप्पा नाहीयेत. म्हणजे मनाला एक वेगळंच दुःख होतं नाही का. जे आम्ही हे नेतो शंकर कळश, मग ते आम्ही जेव्हा बाप्पाला विसर्जन करतो नदीमध्ये तेव्हा त्यामध्ये थोडीशी आम्ही रेती भरतो, मग ती रेती आणि हा कलश इथे आणून ठेवतो. मग आता मुले येणार आमची आरती करायला, आज पण आम्ही आरती घेतात आमची मुले सगळी गावातील. तर आरती होणार, नंतर प्रसाद ठेवणार, नंतर मग आम्ही हे डेकोरेशन काढणार. तर मित्रांनो चला मस्त सगळ्यांना बाप्पाने सुखाने ठेव, आनंदाने ठेव आणि दरवर्षी सगळ्यांना बाप्पाच्या भेटीसाठी येण्यासाठी सुट्टी देव हीच मी बाप्पाकडे प्रार्थना केली. बाप्पाने सगळ्यांना असाच आनंद ठेवावं. आणि हा छोटासा नाही तर मोठासा व्हिडिओ आहे आपला तुमच्यासाठी. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत नक्की शेअर करा. चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन ऑल करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, टाटा, बाय. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या.